Hi everyone. Good evening. Good evening. आवाज येतोय सर्वांना? हो मॅम. स्क्रीन दिसतंय? हो मॅम. गुड इव्हनिंग मॅम. हॅपी हो मॅम. रिपब्लिक डे मॅम. सेम टू यू. गुड इव्हनिंग मॅम. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला पण मॅम. थँक्यू. बरं, काल आपण ही प्रश्नपत्रिका पाहिली. प्रश्नपत्रिका क्रमांक 6. यामध्ये काही प्रश्न राहिलेत का? आज लगेच 7वी पण घेतली पण. नाही. यामध्ये पहा एकदा स्क्रीन दिसत नाही. नाही दिसत, पहा बरं एकदा. आता दिसत असेल. नाही मॅम. नाही दिसत आहे. बरं, स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करते. हा, यशवर्धन आता दिसतंय का? हा दिसतंय. ओके. बर, मराठी गणित मी काल पाठवली होती प्रश्नपत्रिका क्रमांक 7. सोडवली का सर्वांनी? हो मॅम. बर, 6 मध्ये काही आहे का 7वी पाहिजे ते सांगा. सातवी पहा. बरं, 6 मध्ये कोणाचे काही प्रश्न नक्की राहिलेले नाहीत. चालेल, 7वी पाहू. नाही मॅम. हा, राहिलेत का कोणाचे काही? नाही मॅम. नाही राहिले. ओके, 7वी चालू केली तर चालेल का मग? हो मॅम. ओके, चला प्रश्न क्रमांक 7व्या. रिपब्लिक डे. तुम्हाला सुद्धा. सेम टू यू. हॅपी रिपब्लिक डे. बरं, पटपट प्रश्न क्रमांक पाठवायचे. प्रश्नपत्रिका क्रमांक 7 मधले फक्त मराठीचे प्रश्न अगोदर पाठवा. फक्त मराठी होईल अगोदर. ओके, 4 आणि 9. 4 आणि 9. ओके, या व्यतिरिक्त नाही. मी लिहून घेते सर्वांचे सर्व प्रश्न काय काय आहेत. 4 आला, 9 आला, तर एकही नाही. प्रश्न आहेत नक्की. बरं, 9 तर सर्वांचाच आहे. असा काय खूप कठीण आहे का 9वा प्रश्न? 9, 10, 4 आणि 11 याच्यामध्ये 10 आणि 11 नवीन मिळाले पहा. मॅम माझा 11वा घ्या. बरं, चालेल. चौथा घ्या. बरं, 14. मॅम 9वा घ्या. हो, मॅम 9. 15वा पण घ्या. मॅम चौथा. हो, चौथा आहे. मॅम 9वा घ्या. बरं, पटपट क्रमांक टाका ना काय ते. बरं, जेवढे आलेत तेवढे घेते. प्रश्न क्रमांक 4 आलाय पहा. प्रश्न क्रमांक 4 हा उत्तरावरती नाहीये. भिजत घोंगडे या अर्थाचा योग्य शब्दसमूह. होणार आहे. वाईट काळ, पृथ्वीविना चर्चा करणे, खूप खूप काम रखडणे आणि वाईट दिवस न जाणे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3. भिजत घोंगडे म्हणजे एखादं काम जर लवकर होतच नसेल तर म्हणतात पहा आपल्या घरातले व्यक्ती, काय ते भिजत घोंगडं अजून झालंच नाही. म्हणजे खूप कामं रखडलेली आहेत, त्या खूप दिवसांपासूनचे काम तशीच ठप्प राहणे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 9 पण होता पहा. एक मिनिट, आपला पेन नाही आला. हा, प्रश्न क्रमांक 9. मॅम आज डबल लिंक होणार आहे. नाही, आज डबल लिंक नाही होणार. एक तर रविवारी मला वेळच नसतो, परीक्षा आहे जवळ त्यामुळे. हा, बर, खालील अक्षरां. 6वा. 6वा. बरं, घेते घेते. बर, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वे अक्षर कोणते? बर, कुडी तशी नाही, काहीतरी आहे पहा म्हण अशीच. उडी तशी. हा, मॅडम पुडी तशी पुडी. कुडी तशी पुडी. मग कुडी तशी पुडी मध्ये
5वे अक्षर मग 9व्या याच्यात शब्द कोणता झाला? काय 9व्या याच्यात शब्द कोणता झाला? 9व्याच्या मध्ये शब्द कोणता काय हा हा पू होईल पू होईल पू पहा कसा अशी आहे मग पुडी तशी पुडी इथे आपल्याला 5वं अक्षर पाहायचंय पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि 5वं अक्षर आलं पू पर्याय 1 म्हण समजली का कोणता आहे हो मॅम. मॅम त्याचा अर्थ काय म्हणजे एखादी गोष्ट जशी मोठी आहे त्याचप्रमाणे लहान सुद्धा आहे मोठीचं जसं वळण आहे तसंच लहान या अर्थाने मॅम चौथा घ्या बरं 14वा घ्या मॅम 6वा घ्या हो 6वा तर मला चॅट बॉक्स मध्ये कोणीच नव्हता पाठवला बरं पाहता 6वा 6वा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता बळ कर्तव्य कृती की अर्क अर्क असायला हवा काहीच कस नाहीये म्हणजे अर्क नाहीये या पदार्थामध्ये काही एक अर्क नाहीये आपण म्हणतो किंवा कस नाहीये त्यानंतर 14वा पहा दिशा क्रीडा स्पर्धेत भाग घेत असे काळ ओळखा असे म्हटल्यानंतर आता ह्या होऊन गेलेली क्रिया आहे जेव्हा होऊन गेलेली क्रिया असते तो काळ म्हणजे भूतकाळ पर्याय 1 मॅम त्यानंतर 16व्या घ्या हो बरं 15 आणि 16 15वा पहा खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा धन वित्त रत्न आणि संपदा तर रत्न वेगळं आहे बाकीचे धन वित्त संपदा ही संपत्तीसाठी शब्द आहेत पैसा धन. हो पैसा धन वित्त संपदा 16वा पहा पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता अतिथी कनिष्ठ मनस्थिती आणि नाविन्य तर मनस्थिती मध्ये हा मन आहे काय म्हणता येईल पण मनस्थिती विसर्गामध्ये असा योग्य आहे अतिथी नसतं पहा अतिथी असतं कनिष्ठ असतो नाविन्य मध्ये न बाणाचा येतो हा मनस्थिती हा शुद्ध शब्द आहे मॅम 10वा घ्या 10वा होता का बर अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी कोणते अक्षर होईल बर वारू वाडक वाचा वादळ मोदक वेदना आणि वादक द बसतोय पहा द बसतोय पर्याय 4 पुढे 11 आता इथपर्यंत आले होते ते सर्व प्रश्न झाले मराठीचे सर्व प्रश्न समजले का आहेत का या व्यतिरिक्त आणखी कोणाचे काही प्रश्न वर्णानुक्रम लावायला येतो का 11 वर्णानुक्रम जमतो का 20 मध्ये कसा 11 पहा बागेतील केळ्या मॅम काही मुलांचं पाठ नसतं. काय झालं क ख ग ग ख ग ख काही मुलांचं पाठ नसतं. हा त्याच्यामुळं होतं मागे पुढे बागेतील केळ्यांचा लोंगर पाहून आश्चर्य वाटले केळींचा एकतर घड असतो किंवा लोंगर असतो घड शब्द नाहीये म्हणजे इथे लोंगर घ्यायचा समूहदर्शक शब्दामध्ये आहे पण बर या व्यतिरिक्त आहे आणखी कोणता प्रश्न मराठीमध्ये 25 25वा ओके पुढील कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही हात सोबत जमीन आणि दिवस रात्र तर मला इथे कविता पाहावी लागेल जा हसत खेळत बाळ निर्झळा आनंदाने गात खडकाळीतून जन्मला तव ओघ सिंह आला याकडे कपारी धावत जाता देतील तुझला साथ हे गोटे वाटे
मधले किती सवंगडी अडवून दमले तुझ सवे संगती नाचायला हसवून येतात ही गर्द तरुची छाया करीते बघ तुझवरी माया तू तरुण सदाचा असाच राहशी शोभून भू दिन रात तर सोबत जमीन दिवस रात्र दिन रात्र म्हणजे दिवस रात्र शब्द आला भू आलाय का पहा संगती म्हणजे सोबत आलेला आहे त्यानंतर जमिनीला पण शब्द इथे काय आलाय अजून पहा असं ते निर्झराकडे कपारी सात संगती गर्द तरुची छाया तरू म्हणजे झाड झाडाची सावली हाताला शब्द कुठे दिसला नाही मला पहा हात हात म्हणजे पाणी हस्त कर असा शब्द नाही दिसला पर्याय एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॅम तुम्ही पाणी बोलले पण तो पाणी दुसरा पण होऊ शकतो पाणी दुसऱ्या उकारावा पहिल्या उकारावालाच घेतात ना असा पाणी जर असेल हस्त कर हात असा शब्द आहे आलं लक्षात असा जर पाणी असेल तर सगळं माईक मध्ये जाते चक्र पाणी हा एक शब्द सामासिक शब्द ज्याच्या हातात चक्र आहे तो म्हणजे चक्र पाणी असा कोण आहे चक्र असणारा ज्याच्या हातात चक्र आहे तो कोणाच्या हातात चक्र असतं विष्णू कृष्ण पाणी म्हणतात चक्र पाणी म्हणतात मग कृष्णालाच बरं आता गणितामध्ये सांगा गणिताचे प्रश्न सांगा लिहून घेते क्रमांक पटपट सांगायचे चार बॉक्स मध्ये वेळ नाही घालवायचा 2 मिनिटांमध्ये आले जेवढे येतील तेवढंच घेणार आहे मी प्रश्नपत्रिका जर सोडवली ना तर फास्ट सांगता येतात पहा एवढे डेफिनेट चुकलेले आहेत वृंदाचे आले एकदाच प्रश्न 30 31 तर यावरून मला लक्षात येतं की निश्चितपणे कोणी प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल 30 31 32 65 66 69 त्यानंतर 25 26 25 झाला ना आता 27 28 31 बर त्यानंतर 27 34 37 65 66 70 बरेच प्रश्न आले 72 44 28 72 44 ओके घेतले ते 48 36 47 72 ओके झाले सर्वांचे सर्व प्रश्न घेऊ आता हो ओके हो मॅम प्रश्न क्रमांक 26 पहा तेलाच्या दरात 5% घट झाल्याने आता 1 लिटरसाठी 76 रुपये घ्यावे लागतात तर आधीची किंमत किती होती आधीची किंमत आपल्याला खरेदी किमतीनुसार जावं लागेल पाहता खरेदी किंमत आता आधीची 1 लिटर 1 मिनिट एमटी पेज वरती करून पाहूया खरेदी किमतीचं एक सूत्र आहे पहा तर आधीची किंमत किती अशी जर किंमत काढायची असेल तर आपण एका सूत्रामध्ये ठेवूयात जसं की खरेदी किंमत मॅम घट म्हणजे काय काय घट म्हणजे कमी होणे घट म्हणजे कमी होणे 100 रुपये 5% दोन्ही तरी अर्थ असेल ना घट का काय बोल ना खरेदी किंमत गुणिले 100 घट म्हणजे काय घट म्हणजे कमी होणे वाढ म्हणजे वाढणे
100चे 10% घट झाली पहा. 100चे 10% घट म्हणजे 100 - 10. 100 - 10 होतात 90 झाले. ही झाली 10% घट. कारण 100चा 1% 1, 2%, 2, 3%, 3, 4%, 4, 10% 10. मग 100चे 10% म्हटलं की 10. मग 100 मधून 10 कमी 90 रुपये अशी घट असते. त्याला घट म्हणायचं. बरं, आता या सूत्रामध्ये पाहूयात आपण एकदा चेक करून. 5% घट झाल्याने आता 1 लिटरसाठी 76 रुपये घ्यावे लागतात. तर आधीची किंमत किती होती? म्हणजे एक प्रकारे आधीची आपल्याला खरेदी किंमतच काढायची आहे. आताची किंमत आणि अगोदरची किंमत. बरं, तर आपली खरेदी किंमत सध्या किती आहे 1 लिटरसाठी? घट झाल्यानंतरची खरेदी किंमत ही 76 आहे. म्हणजे मॅम तुम्ही 100. सूत्र लिहिलं पण बरोबर काय मिळेल हे नाही लिहिलं. काय? तुम्ही सूत्र लिहिलं पण बरोबर बरोबर काय मिळेल किंमत मिळणार. आधीची खरेदी किंमत. आधीची खरेदी ही नवीन खरेदी किंमत आहे ही. उत्तर काढलेलं. ही सध्या नवीन खरेदी किंमत. ही पण खरेदी किंमत आणि आता आधीची खरेदी किंमत. किंवा मग याला डायरेक्ट विक्री किंमत आणि इकडे खरेदी किंमत असं करून टाका तरी चालेल. पण विकत घ्यावं लागतं. मग घ्यावं लागतं म्हणजे आपण खरेदी किंमत म्हणूनच घेतलंय. इथं असं जरी घेतलं तुम्ही विक्री किंमत गुणिले 100, 100 वजा घट आणि बरोबर खरेदी किंमत तरी सुद्धा बरोबर आहे. आता उदाहरण अशा प्रकारचं आलं म्हणून आपण इथे नवीन खरेदी किंमत घेतलं. पण इथे विक्री किंमत घेतलं तरी काय अडचण नाही. आता आधीची खरेदी किंमत काय निघणार आहे आता? तर नवीन सॉरी आधीची खरेदी किंमत या किमतीवरून मग 76 गुणिले 100 आणि 100 वजा घट. मग घट किती होते? तर ती घट 5. मग 100चे 5%. मग आता हे 76च्या पुढे 2 शून्य लागतील 100 ने गुणल्यानंतर. आणि इकडे 100 वजा 5 म्हणजे हे झाले 95. भागाकार करूयात. 5 ने भाग जातो. 5 एक 5. 2 उरले. 5 5 25. 1 उरला. 5 दुने 10 0. 5 एक 5. 5 9 45. आता 19च्या पाड्यामध्ये 152 येतो का रे? 152 19च्या पाड्यामध्ये हो मॅम. आठव 152 आणि वरचा शून्य आहे असा म्हणजे उत्तर मिळालं 80 रुपये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला का? या ट्रिक मध्ये ठेवा. बरं, 26 नंतर 27 पहा. दर साल दर शेकडा 20% दराने 22,500 रुपयांचे दाम दुप्पट किती वर्षात होईल? दाम दुप्पट होणे म्हणजे जेवढं सरळ व्याज तेवढीच मुद्दल. मुद्दल 100 तर सरळ व्याज 100. मुद्दल 1000 तर सरळ व्याज 1000. मुद्दल 10,000 तर सरळ व्याज पण 10,000. याला म्हणायचं दाम दुप्पट होणे. बरं, आता आपली जी मुद्दल आहे यामध्ये मुद्दल किती आहे पहा. म बरोबर किती? म बरोबर किती? बरोबर हम्म. मॅम हे आकडे आणि मुद्दल वगैरे हे यांच्यासाठी मुद्दल रास यांच्यासाठी वापरले जातात ना. हम्म. पहा, मुद्दल आहे 22,500. त्यांनी काय सांगितलं? जेवढं मुद्दल आहे तेवढंच जर व्याज झालं तर त्याला म्हणायचं दाम दुप्पट होणे. म्हणजे आपले 10 रुपये कोणाकडे तरी आहेत आणि ते खूप दिवसानंतर आपण घेतले. 10 रुपयेच त्याला व्याज मिळालं तर येताना आपल्याला 10चे 20 येणार आहेत व्याजासह. म्हणजे दुप्पट झाले, दाम दुप्पट झाले असं म्हणायचं. तर मग असा जो कालावधी आहे त्याला किती वेळ लागेल असं विचारलं तुम्हाला. दर साल दर शेकडा 20% दर आहे. इथे आपलं सरळ व्याज हे सुद्धा जेवढं मुद्दल आहे तेवढंच घ्यायचं. इतर मानायची गरज नाही. दिलेली आहे इथे 22,500. तर आता आपल्याला काढायचा आहे क म्हणजे कालावधी काढायचा आहे. कालावधी बरोबर क बरोबर स गुणिले 100 म्हणजे सरळ व्याज गुणिले 100. छेदामध्ये क चे उर्वरित 2 फ्रेंड कोणते ते म आणि द. असं आहे आपला 22,500 गुणिले 100 आहे असे झाले. पुन्हा इकडे म पण आपला 22,500 आहे आणि द आहे 20%.
आता 22,500 आणि 22,500 असे कट होणार. 22,500 एक 22,500 याप्रमाणे तो कट होईल. 20 एक 20, 20 पाचे 100. उत्तर मिळालं 5. म्हणजे 5 वर्ष कालावधी लागणार आहे. आणि जर 10% दर म्हटलं तर किती झालं असतं पहा? 10% जर दराने म्हटलं असतं तर आता ओरली काढता येईल तुम्हाला. 10% 10च वर्ष. 10 वर्ष. अगदी बरोबर. 100 छेदामध्ये 10 झाले असते. 22,500 तर 10 वर्ष. बरं. आता 50% म्हटलं असतं तर 50%ने म्हटलं असतं तर किती वर्ष लागले असते? 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्ष. ओके, समजला का प्रश्न? हो मॅम. पहा आता पुढचा प्रश्न 28 नंबर सुद्धा होता. तो पहा. 5 रुपये दराने 1,000 अंडी घेतली. प्रवासात 40 अंडी फुटली. उरलेली अंडी 6 रुपये दराने विकली तर नफा अगर तोटा किती होईल? बरं, आता 5 रुपयांप्रमाणे 1,000 अंडी घेतलेली आहेत पहा. म्हणजे अंड्यांसाठी पैसे किती मोजावे लागणार आहेत? 5 गुणिले 1,000 किती होतील? किती होतात? 5,000. 5,000. घेण्यासाठी 1,000 अंडी घेण्यासाठी हे काय? अंडी गुणिले दर आणि काय झाली एकूण किंमत आहे. तर आपल्याला एवढे पैसे द्यावे लागणार आहेत. बर, आता प्रवासामध्ये 40 अंडी फुटली. होती किती? 1,000. आता 40 फुटली म्हटल्यावर फुटलेली अंडी कोणी घेणार आहेत का? फुटलेली अंडी कोणी घेणारच नाही. म्हणजे शिल्लक राहिले किती? 960. ही आपली शिल्लक अंडी आहेत. आता हे फुटली त्याचा काही विचार करायचा नाही. बर, आणि उरलेली अंडी म्हणजे आता उरलेत किती? 960 अंडी उरलेत. तर ते विकलेत प्रत्येकी 6 रुपयांप्रमाणे. आता विक्री पाहूयात आपण. विक्री कशी झाली? 960 गुणिले 6. एक अंड 6 रुपयांप्रमाणे. यांचा जर गुणाकार केला तर 606 600 6 36 6 56 57. बर, 5,760 रुपयांना ही एकूण अंडी विकली. आपण खरेदी कितीला केली होती पहा? ही झाली होती आपली एकूण खरेदी. ही एकूण खरेदी झाली होती 5,000 रुपयांची. आणि आता ही एकूण विक्री झाली. एकूण सर्व अंड्यांची 60 रुपये ही नफा. झाली विक्री. हा, 560 रुपये. म्हणजे या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा झाला? नफा. नफा झाला. नफा. हा आपला आहे नफा आहे 60 रुपये. मॅम पर्याय 3. हो, पर्याय 3. पण जर असा प्रश्न असता की शेकडा किती नफा झाला तर काय उत्तर आलं असतं? शेकडा नफा किती म्हटल्यानंतर शेकडा नफा काढा बरं आता यावरून. चला पाहूयात कोणाला जमतो शेकडा नफा. बरं, मी एक्सप्लेन करू का कसा काढतात शेकडा नफा? माझ्याकडे लक्ष द्या. 5,000 किमतीवरती 760 रुपये नफा आहे. तर 100 किती? सूत्राची गरज पडली का? नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवरती काढला जातो. आपली खरेदी किंमत 5,000 रुपये होती. मग आता x बरोबर तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 760 छेदामध्ये 5,000. जेवढे शून्य तेवढ्यांना काट मारा. 1 2 3 1 2 3 3 3 शून्य सारखे होते. म्हणजे आता नफा जो आहे शेकडा नफा तो थोडासा पॉइंट मध्ये येणार आहे. 5 1 5 5 3 15 1 उरला पॉइंट दिला 5 दुने 10. म्हणजे हा झाला नफा 13.2% एवढा नफा झालेला आहे. प्रश्न समजला का? आपल्याला इथपर्यंतच अपेक्षित होतं. अपेक्षित होतं शेकडा नफा पण विचारलं असतं तर या प्रकारे काढायचा. बर, यानंतर 29 नंबर आहे का? 29.
स्क्रीनशॉट नाही काढला. हा 29 नाही दिसला मला. 30 पहा. 30 आहे का? 30 आहे पहा. त्यात का 36 आहे? 30 होता का? 30 आणि 36 मला सारखाच दिसतोय लिहिलेला. नाही. नाही दिसत. हा बरं 31 आहे. 31 32 आहेत सलग हे. 2500 मिली म्हणजे किती लिटर? एका लिटर मध्ये किती लिटर मिलीलिटर असतात? 1000. हजार. मॅम याचं उत्तर 1000 म्हणजे 1 लिटर. 1000. 2000 म्हणजे 2 लिटर. 2.5 येते. म्हणजे 500 ग्रॅम. मग 2.5 लिटर झालं. अडीच कुठे दाखवलं इथे व्यवस्थित? अडीच कुठे आहे? अडीच पन्नास. अडीच खाली तो पहा आपण. अडीच म्हणजे 2 आणि अर्धा. अडीच 2.1 2 हा सुद्धा अडीच आहे. 2.5 हा सुद्धा अडीच आहे. 2.50 हा सुद्धा अडीच आहे. आणि 2.500 हा अडीच आहे. हे समजलं? या सर्वांना अडीच म्हटलं जातं. 2.5. हे समजलाय का सर्वांना प्रश्न? हो मॅम. हो मॅम. 30 घ्या. बर मॅम. ओके 30 पण होता. घेते. एक मिनिट हा. चार्जिंग संपत आली याची. आता क्लिअर दिसत असेल का? हा प्रश्न क्रमांक 30 पहा. कळलं मला प्रश्नाचं उत्तर. सकाळी 30 मिनिटांनी सुरू झालेला सामना 5.5 तास सुरू राहिला तर सामना किती वाजता संपला? बर आता कधी सुरू झाला ती वेळ लिहून घ्या अगोदर. आता घड्याळाची बेरीज वजाबाकी तर शिकलो ना आपण. 8:20 5.5 तास चाललाय. मग याच्यामध्ये 5.5 तास मिळवून घ्या. म्हणजे 5 तास आणि 30 मिनिटं. आता झाले किती? 50 मिनिट. इकडे झालेत 8 आणि 5 हे झाले 13. बरं 13:50 दुपारी 24 तासची घड्याळ आहे. मग हीच वेळ आता इथे आहे का पाहायचं. 13:50 तर कुठेच नाहीयेत. मग ही 24 तासची आहे तर 12 ताशीमध्ये कन्वर्ट करूयात. 12 ताशीमध्ये कन्वर्ट करताना -12 करायचा फक्त. मिनिटांमध्ये काही एक बदल करायचा नाही. 1:50. तर 12 ताशी करताना -12 करा आणि 12 ताशीमधून 24 ताशी करताना +12 करा. -12 आणि +12 कधी करायचा तो लक्षात ठेवायचा. 1:50 पर्याय 2. प्रश्न समजला का 30 नंबरचा? घेतात त्यांना दुसरे आकडे नाही घेत. बरं आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 32. पहा 32 चा प्रश्न काय आहे? 26 किलो 300 ग्रॅम डाळीतून 15 किलो 750 ग्रॅम डाळ वापरली तर किती डाळ शिल्लक राहील? आता एवढे सोपे सोपे प्रश्न पडल्यानंतर मला खरोखरच प्रश्न पडतो की आता तुमचा नंबर मॅम की नाही. म्हणजे तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र राहणार की नाही? किती मुलं येणार हे याच्यामध्ये जरा डाऊटच वाटतोय मला आता. 26 किलो 300 म्हणजे इकडे किलोग्रॅम आणि इकडे ग्रॅम. पर्याय 3. यामधून आता 15 किलो 50 ग्रॅम वजा करायचंय. मॅम केल्यानंतर बोल ना. 0 इकडे किलोग्रॅम 550 ग्रॅम. 5 5 इकडे 0 आणि इकडे 1. बरं कितीला राहील? 10 किलो 550 ग्रॅम. पर्याय 4. पर्यायानंतर 33 होता का? 32 नंतर ते मला 33 नाहीये पहा 34 आहे. नंबरचा प्रश्न. 8,000 मुद्दलाचे 4 वर्षांचे व्याज 720 रुपये मिळते. त्याच दराने 5 वर्षांचं व्याज किती मिळेल? म्हणजे इथे आपल्याला काय काढायचंय पहा? मुद्दल काढायची. सॉरी
तर सरळ व्याज काढायचं आहे. म्हणजे इथे 8,000, मग किती आहे आपला 8,000 रुपये. कालावधी माहिती आहे 2 वर्ष. व्याज पण माहिती आहे, म्हणजे एकावर एक आधारित असे 2 प्रश्न आहेत. इकडे व्याज माहिती आहे, म्हणजे स बरोबर झाला 720. इथे आपल्याला म मिळाला, क मिळाला, स मिळाला, पण दच नाही मिळाला. मग अगोदर द काढून घ्यायचा. द म्हणजे दर काढायचा आहे. दर बरोबर स गुणिले 100 छेदामध्ये म गुणिले क. अगोदर दर काढायचा आणि मग त्यानुसार इकडे 5 वर्षांचं पुन्हा व्याज काढायचं. बरं, आता इकडे सरळ व्याज आहे आपलं 720 गुणिले 100 छेदामध्ये मुद्दल आहे 8,000 आणि कालावधी आहे 2 वर्ष. किती शून्य सारखे मिळाले? ते शून्य काट मारून घेऊयात. 1 2 3, 1 2 3 शून्य गेले. 8 1 8, 8 9 हा, आणि 9 1 9, 4.5. किती 4.5% दराने दर मिळाला 4.5. बरं, आता इथे आपला दर जो होता तो झाला आता 4.5%. आता हाच दर ठेवायचा आहे. मॅम 4.5 गुणुले 8,000 गुणुले 2 वर्षे. मुद्दल पण आता काय राहणार आहे? तीच मुद्दल असणार आहे. आता आपल्याकडे फक्त जिथे कालावधी 2 वर्ष होता तिथे आता त्याचा आपल्याला अजून एक 5 प्रश्न वर्ष तयार लागले. होतो. हो, म्हणजे आता पुन्हा एकदा आपला तोच किती झाला? दशांश पुन्हा 4.5 दराने 2 वर्ष 4.5. इथे आपल्याला काढायचं आहे स बरोबर किती? मग सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये ठेवायचं. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेदामध्ये 100. मी डायरेक्ट त्याच्या किमती लिहून घेतल्यात. आता इथे पॉईंट काढायचा आहे. 4.5 मधला पॉईंट आहे तो निघून गेला आणि 100च्या पुढे एक शून्य जास्तीचा झाला. 1 2 3 त्यामध्ये ते कट केले. मग राहिले काय? 8 गुणिले 45 गुणिले 5. 8 आणि 5चा गुणाकार करून घेऊयात आपण. 8 पंचे 40. हो, 8 पंचे 40 गुणिले 45. 45 दुने 90, म्हणजे 45 चोक झालं 180. 180च्या पुढे एक शून्य देऊन टाकायचा. 1,800 रुपये आहेत का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला का? हो मॅम. ओके. ना एक शेवटचा एक प्रश्न घेऊयात आणि मग थांबूयात. उर्वरित प्रश्न उद्या घेऊयात. बरं, 35वा 35वा. 37 मॅम. बरं बरं, 35वा तेवढं सर्वच प्रश्न. आणि गणित तर खूप सोपं जातं ना तुम्हाला. खूप प्रश्न आले 5 गणितातले. 100 मॅम हा प्रश्न सोपा आहे. बरं, 100 रुपयास विकलेल्या वस्तूतून 10 रुपये नफा होतो, तर तीच वस्तू 200 रुपयास विकली तर किती रुपये नफा होईल? आता मला सांगा, 100 रुपयांना जर वस्तू विकली तर 10 रुपये नफा असेल. किंमत किती असेल? म्हणजे मॅडम ती वस्तू खरेदी किंमत 90 रुपये. 90 रुपये. म्हणजे खरेदी किंमत झाली 100 वजा 10 बरोबर 90 रुपये. ही काय झाली? आपली खरेदी झाली. आता ही वस्तू जर 200 रुपयांना विकली, म्हणजे 90ची वस्तू 20 रुपये. म्हणजे या व्यवहारामध्ये नफा की तोटा झाला? काय झाला? नफा झाला की तोटा? नफा. विक्रीची किंमत आहे का? ही खरेदी किंमत आहे आणि हा झालाय नफा. नफा झाला 110 रुपये. तर नफा 110 रुपये. पर्याय 3. प्रश्न समजला सर्वांना? हो मॅम. आता शेवटचा फक्त 1 मिनिट राहिला. थांबायचं आपण. मॅम डबल थोड्या दिवसांवर राहिले. मॅम, मॅम डबल लिंक घेणार आहेत का? नाही वाटल्यास अरे 1 नाही, अजून 2-3 मिनिट आहेत. एखाद 2 प्रश्न घेते वाटल्यास लिंक संपेपर्यंत. एखाद 2 घेऊ का आणखी? डबल नाही होणारच.
एकात दोन घेऊया. ओके, हा 36 नंबर आहे का कोणाचा? 36, 37 पहा बरं. 37 तर दिसला. 37 नंबरचा. 37 नंबर पहा. खालील कोणत्या माझा आहे 5 पट 2.1/2 म्हणजे अडीच येते. बरं पहा आता इथे अडीच येण्यासाठी आपल्याला हे सुव्यवस्थित सोडवावं लागेल. बरं आता इक्वेशन मध्ये ठेवूयात आपण याला. इक्वेशन कसं होईल पहा. एक मिनिट. कोणत्या संख्येची ती संख्या आपण एक्स मानूया. एक्सचे 5 पट बरोबर 2.1/2 हे झालं आपलं समीकरण तयार. या समीकरणामध्ये ठेवायचं आणि उदाहरण मॅडम आपल्याला 2.1/2 भागिले 5 केलं तर उत्तर येईल का? 2 पूर्णांक काय म्हटलं? 2.1/2 भागिले 5 केलं तर उत्तर येईल का? हो, भागिले 5 जाणार आहेत ना, कारण हे गुणाकारामध्ये ते भागाकारामध्ये जाणारच आहेत. हा डायरेक्ट आपण 5x घेणार. 5x आणि इकडे काय होणार आहे? बेतून 4 आणि 1 5. 5/2 होणार आहे. मग आता x ची किंमत काढताना x कसा होईल पहा. x बरोबर बरोबर म्हटलं की बरोबरच्या पुढे जो नंबर आहे तो जायचा आहे. मग हा 5 आहे असा. मग आता हा भाग गुणाकारामध्ये 5 आहे तर तो जातो भागाकारामध्ये. हा जाईल 2च्या शेजारी. म्हणजे 2 गुणिले 5. 5/2 आहे असा घ्यायचा आहे अगोदर. x बरोबर 5/10 होणार. बरोबर. आणि x बरोबर काय होईल पहा. 5 एक 5 उत्तर 1/2 10. 5 एक 5 आणि 5 2 10. याचं उत्तर मिळालं 1/2. पर्याय क्रमांक 3. प्रश्न समजला का आता? हो. बरं, आता मात्र आपला वेळ संपलेला आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. मध्येच कुठेतरी तो थांबेल आणि मध्येच प्रश्न आपला अर्धवट राहील. त्यापेक्षा आपण आता थांबूयात. व्यवस्थित प्रश्नपत्रिका सोडवा. ज्यांची राहिली त्यांनी सोडवा आणि बाकीच्यांसाठी आता पुढची प्रश्नपत्रिका पाठवते. प्रश्नपत्रिका थोडं दिवस राहिलं ना डबल लिंक. नाही, आज नाही होणार आहे. आज शक्यच होत नाही. रविवारचं मला वेळच नाही भेटत आहे. तरी सुद्धा तुमची एक्झाम असल्यामुळे आता घेतलंय पहा. ओके, थांबूयात. बाय, गुड नाईट. प्रश्नपत्रिका पाठवते लगेच, ती पण सोड. गुड नाईट. बाय मॅम गुड नाईट.